Hello dear students, in today's lecture we are going to start the next part which is very important, that is inverse square law. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये स्टुडंट्स एक क्वेश्चन दिलेला आहे की व्हॉट आर केपलर्स 3 लॉज अँड हाऊ डिड दे हेल्प न्यूटन टू डिराईव्ह इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. केपलरचे 3 लॉज जे आहेत त्यांचा यूज करून न्यूटनने हा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ कसा फॉर्म्युलेट केला असा क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. सो हा पार्ट किंवा हा क्वेश्चन जर आला तर एकदम इझी वे तुम्हाला मी सांगणार आहे. एकदा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली एक्झाममध्ये आन्सर लिहिता येईल इतपत सोपं करून मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे. सो नीट केअरफुली ऐका. इन्व्हर्स स्क्वेअर लॉ केपलरचा लॉ यूज करून कसा डिराईव्ह करायचा. सो आता यासाठी आपण एक ऑब्जेक्ट इमॅजिन करूया की जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होतोय. आता आपण हे तर शिकलोय की जेव्हा केव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती किंवा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होत असतं तेव्हा त्याच्यावरती ॲक्ट होणारा जो फोर्स असतो इट इज अ सेंट्रिपेटल फोर्स, बरोबर. सो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होत असताना त्याच्यावरती ॲक्ट होणारा सेंट्रिपेटल फोर्स फाइंड आउट करण्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज करू शकतो. आता त्यासाठी आपण ते जे ऑब्जेक्ट आहे दॅट ऑब्जेक्ट त्याचं मास आपण कन्सिडर करूयात m. त्यानंतर तो ज्या व्हेलॉसिटीनं फिरतो आहे त्याची व्हेलॉसिटी आपण कन्सिडर करूयात v आणि सेंटर आणि ते ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये असणारे जे डिस्टन्स किंवा ज्याला आपण रेडियस म्हणतो. सो डिस्टन्स किंवा ज्याला आपण रेडियस म्हणूया सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होतोय ना, सो आपण r कन्सिडर करूया. बाय युझिंग दीज एंटिटीज आपण त्याच्यावरती ॲक्ट होणारा सेंट्रिपेटल फोर्स म्हणजेच F आणि C असं म्हटलं जातं. ॲक्च्युली आपल्याला F सांगितलं आहे. सो F इज इक्वल टू mv² अपॉन r हा फॉर्म्युला यूज करून आपण सेंट्रिपेटल फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो, हे लक्षात ठेवा. आता आपण हा जो एक सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होणारा ऑब्जेक्ट आहे तो आपण एक प्लॅनेट आहे असं कन्सिडर करूयात, ठीक आहे. आता तो प्लॅनेट त्याचं मास m, व्हेलॉसिटी v आहे आणि सन आणि तो प्लॅनेट यांच्यामध्ये असणारं डिस्टन्स सपोज r आहे असं आपण गृहीत धरूयात. आता तो जे प्लॅनेट आहे तो एका स्पेसिफिक टाईम इंटरवलमध्ये स्पेसिफिक असं डिस्टन्स कव्हर करतोय. आता बघा त्यानं कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे तो जो आहे तर तो त्या सर्क्युलर पाथचा आपण पेरिमीटर कन्सिडर करू शकतो आणि त्यानं कव्हर केलेलं डिस्टन्स जे आहे ते म्हणजे त्या सर्क्युलर पाथचा आपण जे काही रेडियस आहे किंवा पूर्ण जो पाथ आहे तो कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग फॉर्म्युला 2πr. का तर तो जो सर्क्युलर पाथ आहे त्याचा पेरिमीटर आपण कॅल्क्युलेट करणार आणि बाय युझिंग दॅट पेरिमीटर तुम्ही त्या ऑब्जेक्टनं किंवा तो प्लॅनेटनं कव्हर केलेलं डिस्टन्स, समजा हा सन आहे, हे प्लॅनेट आहे, या ए पॉईंटपासून फिरून परत ए पॉईंटपर्यंत तो आला म्हणजे त्यानं कव्हर केलेलं डिस्टन्स किंवा जो आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण 2πr हा फॉर्म्युला तिथे यूज करणार. आता बाय युझिंग दिस आणि इथून जाऊन परत ए पॉईंटपर्यंत येण्यासाठी त्याला लागणारा टाईम जो आहे किंवा ज्याला आपण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन पण म्हणू शकतो तो आपण t असा कन्सिडर केला. ए पासून सुरू होऊन परत ए पर्यंत येण्यासाठी लागणारा टाईम आपण t हा कन्सिडर केला जो आपण टाईम पिरियड म्हटला किंवा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आता हे डिस्टन्स कवर्ड आणि टाईम या दोघांचा यूज करून त्या पर्टिक्युलर जो प्लॅनेट आहे त्याची व्हेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दॅट इज डिस्टन्स कवर्ड अपॉन टाईम, बरोबर. आता इथे व्हेलॉसिटी दॅट इज v, डिस्टन्स कवर्ड किती आहे 2πr अपॉन टाईम म्हणजे t आहे. आता बघा मला हे एक इक्वेशन मिळालं, याला मी इक्वेशन नंबर 2 देते. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आपल्याला ह्याच्यावरचा सेंट्रिपेटल फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्याच्या थ्रू आपण इन्व्हर्स स्क्वेअर लॉ फॉर्म्युलेट करणार आहे. आता मी काय करते बघा, नाव आय विल पुट द व्हॅल्यू ऑफ v इन द सेकंड इक्वेशन.
व्हीची जी काही व्हॅल्यू मला मिळाली आहे ती मी ह्या इक्वेशनमध्ये व्हीच्या जागी पुट करणार, सो दॅट आय विल गेट द फोर्स ॲज एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हा माझा फॉर्म्युला आहे. आता इथे व्हीच्या जागी मी ही व्हॅल्यू पुट करते आणि मला काय मिळेल, एम आहे असं 2 पाय आर अपॉन टी त्याचा स्क्वेअर अपॉन आर. व्हीचा स्क्वेअर आहे ना, मग व्ही म्हणजे काय आहे 2 पाय आर अपॉन टी, म्हणून 2 पाय आर अपॉन टी घेतला, त्याचा स्क्वेअर केला अपॉन आर. आता बघा हे मी जर सॉल्व करत गेले मला काय मिळालं बघा, हा जो आर आहे दिस आर विल गेट कॅन्सल टू दिस आर. आता उरला किंवा त्याच्या आधी आपण एक स्टेप परफॉर्म करूयात आणि मग हे करूयात. ह्या 2 पाय आर अपॉन टीचा स्क्वेअर आधी लिहूयात आपण, एम ॲज इट इज 2चा स्क्वेअर दॅट इज 4 पाय स्क्वेअर आणि हा आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर आणि अपॉन आर ॲज इट इज. मी काय केलं, ज्या जे व्हॅल्यूज ब्रॅकेटमध्ये आहेत त्याचा स्क्वेअर आहे की नाही, म्हणून मी इथे स्क्वेअर लिहिला प्रत्येक व्हॅल्यूचा. आता मी हा एक आर जो आहे ह्या आर बरोबर कॅन्सल करेन, सो दॅट आय विल गेट, आता हा आर निघून गेला, मला काय मिळालं एम 4 पाय स्क्वेअर, एकच आर राहिला, इथं आर स्क्वेअर होता, एक आर निघून गेला, इथे एकच आर राहिला अपॉन टी स्क्वेअर. प्रत्येक स्टेप मी जेव्हा लिहिते आहे तेव्हा हे का आलं, कसं आलं, व्हॉट इज द रिझन, हे तुमचं तुम्हाला समजतंय का आधी चेक करा की हे का लिहिलं असेल असं, हे कुठं गेलं, काय झालं, हे प्रत्येक स्टेप समजली. एकदा तुम्हाला समजली की मग ते तुम्ही रिप्रेझेंट करू शकता ॲज अ आन्सर. ओके, सो मी काय केलं, पहिल्यांदा मी फोर्सचा फॉर्म्युला घेतला, त्या फोर्सच्या फॉर्म्युलामध्ये व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला पुट केला, त्याचा स्क्वेअर आहे म्हणून सगळ्या व्हॅल्यूजचा स्क्वेअर केला, आर आर कॅन्सल झाले, सो मला इथंपर्यंत मिळालं. आता बघा हां, आपल्याला काय करायचं आहे, केपलरचे लॉ यूज करून इन्व्हर्स स्क्वेअर लॉ डिराईव्ह करायचा आहे. आता तुमच्या लक्षात असेल तर केपलरचा जो थर्ड लॉ आहे, थर्ड लॉ आपल्याला काय सांगतो रे, केपलरचा थर्ड लॉ सांगतो की टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. हा लॉ 3 वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिता येतो असं मी तुम्हाला सांगितलं होतं, जसं की टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब किंवा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो केपलर्स थर्ड लॉ कॅन बी रिटन इन दीज 3 फॉर्म्स. मी आता इथं हा जो थर्ड फॉर्म आहे तो यूज करणार आहे. अकॉर्डिंग टू धिस फॉर्म इज इक्वल टू के, म्हणजेच के अपॉन 1 असणार आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता बघा हां, माझ्याकडे टी स्क्वेअर आहे, व्हॉट आय एम नॉट हॅव्हिंग इज आर क्यूब. आर क्यूबच्या ऐवजी माझ्याकडे आहे फक्त आर. आता मला जर इथे आर क्यूब हवा असेल तर मला काय करावं लागेल, ह्या दोन्ही साईड्सना मी काय करणार, आर स्क्वेअरनं मल्टिप्लाय करणार, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. आता बघा, बाय डिव्हायडिंग अँड मल्टिप्लाइंग बाय आर स्क्वेअर. का केलं, कारण मला केपलरच्या केपलरचं लॉ यूज करायचं आहे आणि त्याच्यामध्ये टी स्क्वेअर आणि आर क्यूब आहे, माझ्याकडे इथं टी स्क्वेअर आणि आर आहे, मग म्हणून मी काय केलं, आर क्यूब मिळवण्यासाठी दोन्ही साईड्सना डिव्हाइड आणि मल्टिप्लाय केलं बाय आर स्क्वेअर. आता काय मिळेल मला बघा, मी स्टेप बाय स्टेप सांगते. M4 किंवा 4M सिक्वेन्स तुम्ही चेंज करू शकता. पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर आहे माझ्याकडे, बरोबर, इंटू आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं. आता मला काय मिळालं, आय गॉट M4 पाय स्क्वेअर आर इंटू आर स्क्वेअर म्हणजे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आर स्क्वेअर, बरोबर. आता मी काय करणार, जे मला हवंय, मला काय हवंय, मला टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब हवंय. सो आता इथं आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आहे, मी ह्या दोन ज्या व्हॅल्यूज आहेत त्या बाजूला घेईन आणि बाकीच्या सगळ्या एका बाजूला घेईन. म्हणजेच मी काय करते बघा, M4 पाय स्क्वेअर आणि आर स्क्वेअर एका बाजूला घेतले
आणि आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर एका बाजूला घेतले. का? कारण केपलरच्या लॉमध्ये असं आहे का? ॲक्च्युली नाही. इथं काय आहे? टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. बट आपल्याला मिळालंय आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर म्हणजे ह्याच्या उलट. बरोबर, केपलरच्या लॉच्या इन्व्हर्स मिळाले मला. इथे काहीतरी आलं आता, इन्व्हर्सशी मॅचिंग, मिळतं जुळतं काहीतरी मिळालं आपल्याला. आता बघा हां, याचा यूज करून आपण पुढे इक्वेशन कसं डिराईव्ह करायचं बघूया. इथंपर्यंत मला मिळालं. हे काय आहे? एफ आहे, होय की नाही? बी एफ इज इक्वल टू मला इथंपर्यंत मिळालं. आता बघा, त्याच्या आधी एक वाक्य लिहित आपण, अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ काय आहे? टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. म्हणून मी असं पण म्हणू शकते का? बघा, आता माझ्याकडे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आहे. देअरफोर बघा, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के. मगाशी सांगितल्याप्रमाणे टी स्क्वेअर असं बघा, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के अपॉन 1 असतं की नाही? म्हणून आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन के. आता हे मी या इक्वेशनमध्ये पुट करते. सो दॅट आय विल गेट एफ ॲज m4 पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू 1 अपॉन के म्हणजेच के. इथे लिहीन डिनॉमिनेटरला. क्लिअर? इथंपर्यंत काही अडचण नसावी. आता बघा हां, आता या सगळ्या व्हॅल्यूजपैकी मास कॉन्स्टंट आहे, 4 ही व्हॅल्यू नंबर आहे, सो तो पण चेंज नाही होणार. पाय तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टंट आहे, के पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे ही आर स्क्वेअर सोडला तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहेत, होय की नाही? म्हणून आता मी इथे काय म्हणते बघा, हिअर m4 पाय स्क्वेअर अँड के आर कॉन्स्टंट. सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत, त्या चेंज होणार आहेत का? मास ऑब्जेक्टचं चेंज होणार का? नाही. 4 हा नंबर पण चेंज होणार नाही. पाय कॉन्स्टंट, के कॉन्स्टंट, ह्या सगळ्या व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहेत. त्यांच्या सगळ्यांसाठी आपण 1 हा नंबर घेत, कारण त्या आपल्याला बदलणाऱ्या नाहीत. मग बदलणार काय आहे? रेडियस. आणि रेडियस बदललं की फोर्स पण बदलणार आहे. देअरफोर एफ इज इक्वल टू 1 अपॉन आर स्क्वेअर मी असं म्हणू शकते, कारण बाकीच्या कॉन्स्टंट आहेत, सो मी त्या बाजूला केल्या. व्हॉट आय गॉट इज एफ इज इक्वल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. म्हणजेच हा आता ॲक्च्युली तुमच्या टेक्स्टबुकमध्ये इथंपर्यंतच दिलं आहे, हे जे इक्वेशन आहे इथंपर्यंतच दिलं आहे. बट ह्याचा अर्थ काय होतो हे सांगितलं नाही आहे. तर याचा अर्थ असा होतो की ह्या सगळ्या कॉन्स्टंट आहेत, हे तुम्हाला दिलेलं नाही, सो हे पण लिहिणं तुम्हाला एक्सपेक्टेड आहे, गरजेचं आहे. मग हे लिहायचं ह्या सगळ्या कॉन्स्टंट आहेत म्हणून, आणि मग शेवटी लिहायचं फ्रॉम धिस न्यूटन कन्क्लुडेड दॅट द फोर्स in between the two objects, the sun and planet, is inversely proportional to square of distance between sun and planet. Distance वाढलं की force कमी होणार. And this is called as inverse square law. Square आहे ना रेडियसचा, म्हणून inverse square law. This force is inversely proportional to the square of distance between the sun and the planet. And thus न्यूटन कन्क्लुडेड दॅट फ्रॉम केपलर्स थर्ड लॉ काय केलं त्यानं? इन्व्हर्स स्क्वेअर लॉ डिराईव्ह केला. अँड धिस इज द इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. आलं लक्षात सगळ्यांच्या? सोपा आहे इन्व्हर्स स्क्वेअर लॉ लक्षात ठेवायला. आणि मग इथं सांगायचं खाली इन्व्हर्स स्क्वेअर लॉ काय आहे, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द सन अँड द प्लॅनेट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ सांगायचा. ओके, सो होपफुली तुम्हाला हे समजलं असणार. एकदम इझी पद्धतीनं सांगितलेलं आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही स्टेप्स मिक्स केल्यात, सो गोंधळ होऊ शकतो. हे कुठं आलं, हे काय आलं, मध्येच कसं आलं, असा आता इथे हे बघितल्यानंतर मात्र नक्कीच तुमचा गोंधळ होणार नाही. अशाच पद्धतीने तुमच्या एक्झाममध्ये देखील तुम्ही हा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ डिराईव्ह करायचा आहे आणि खाली त्याचं स्टेटमेंट लिहायचं आहे, जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. आलं लक्षात? सो इथं आपण थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट बघूया.